माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकच असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण मात्र माणसाच्या स्वभावानेच होते. याच एक मी उदाहरण देतो. म्हणजे माणसाचे शब्द विसरले जातात, चेहरेही बदलतात, पण कोणाचा स्वभाव कसा होता ही आठवण मात्र कायम मनात कोरली जाते. तो माणूस आपल्या त्याच्या स्वभावामुळे लक्षात राहतो. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय क्षणभर योग्य वाटतात, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणजेच राग, दुःख, प्रेम जेव्हा मनात जास्त भरतं तेव्हा आपण विचार कमी आणि चुका जास्त करतो, आणि त्या चुकांची किंमत आपल्याला खूप मोठी मोजावी लागते. उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा खूप काही ऐकून घ्यावं लागतं. हेच तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो. उत्तर देणं कठीण नसतं, पण नातं वाचवण्यासाठी कधी कधी स्वतःला गप्प करावं लागतं. कारण शब्दाने जिंकता येतं, पण माणूस हरवू नये म्हणून स्वतःला गप्प करावं लागतं. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेणाऱ्या आणि ऑफिसमधून लॉगआउट करणाऱ्या दोघांनाही होणारा आनंद हा सारखाच असतो. हेच तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण किती थकलोय हे आपल्यालाही माहित नसतं, पण हॉस्पिटलचा डिस्चार्ज असो किंवा ऑफिसचा लॉगआउट, दोन्ही वेळा मिळणारा रिलीफ हा तोच खरं सांगायचं म्हणजे तो जिवंत असल्याची जाणीव करून देतो आपल्याला. बनायचंच असेल तर वेळेसारखं बना. ज्याने कदर केली नाही त्याला पुन्हा भेटू नका. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजेच स्वतःची किंमत स्वतःच ओळखा, कारण ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं त्यांच्यासाठी पुन्हा थांबणं म्हणजे स्वतःशीच धोका दिल्यासारखं आहे. तसंच बघितलं तर आयुष्यात रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतंच, आणि तेच मी माझ्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. वेळ मिळाला तर माझ्या चॅनलला नक्की एकदा बघा, आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा. थँक्यू.